याच्यामध्ये आपण सेल बायोलॉजी बद्दल आपण पाहतोय आणि सेल बायोलॉजी जी आहे या सेल बायोलॉजी या सायन्समध्ये लिव्हिंग सेल्सचा स्टडी केला जातो पर्टिक्युलरली. मग याच्यामध्ये सेल्सचे काय काय प्रकार आहेत आपल्याला तेही देखील पाहायचे. एकदा सुरुवातीला पहा सेल चा जो काही कॉन्सेप्ट आहे आपल्याला तो सेलचा कॉन्सेप्ट तर आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. पण एक सुरुवातीला एक थोडंसं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जर तुम्हाला दाखवलं तर सेल म्हणजे काय तुम्हाला थोडंसं लवकर लक्षात येईल. तर याच्यामध्ये पहा या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल बघा सेल्स ज्या आहेत म्हणजे जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत एक्सेप्ट व्हायरसेस म्हणजे बॅक्टेरिया पासून तर ॲनिमल प्लांट जेवढे काही मोठमोठाले प्लांट असतील तिथपर्यंत ते जर पाहिलं तुम्ही तर हे सगळे काही जे आहेत हे सेल्स पासून तयार झालेले आहेत किंवा त्याच्यामध्ये अनेक सेल्सचं कंटेंट आहे. अनेक सेल्स एकत्र आल्या आणि त्यानंतर मग त्याची बॉडी म्हणा जी आहे ती तयार झाली. जसं की इथं बघा आता दोन ग्रुप केले मग आपण सेल्सचे. पहिला ग्रुप आहे प्रोकॅरियोटिक सेल. पहिला टाईप आहे प्रोकॅरियोटिक सेल. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह टाईप की ज्यामध्ये प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस आहे. तो कसा ते आणखी मी पुढे सांगतो तुम्हाला, पण एक लक्षात घ्या प्रोकॅरियोटिक सेल आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल जर म्हटलं तर प्रोकॅरियोटिक सेल कोणत्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर यू बॅक्टेरिया किंवा बॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो जनरली, आणि आर्की बॅक्टेरिया एक असतात. बॅक्टेरियामध्ये दोन प्रकार आहेत, यू बॅक्टेरिया आणि आर्की बॅक्टेरिया. तर जनरली बॅक्टेरियामध्ये आपल्याला ही प्रोकॅरियोटिक टाईपची सेल पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा टाईप जो आहे सेल्सचा तो आहे युकॅरियोटिक टाईप. युकॅरियोटिक मीन्स व्हॉट की ज्या ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये ट्रू टाईपचा न्यूक्लियस असतो. ट्रू न्यूक्लियस, ट्रू म्हणजे कसा की ज्याच्या न्यूक्लिक मटेरियलच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन असणारे अशा प्रकारच्या न्यूक्लियसला ट्रू न्यूक्लियस असं म्हणणार आपण. अशा न्यूक्लियस ज्या सेलमध्ये आहेत त्या सेलला म्हणायचं युकॅरियोटिक सेल. आता ही युकॅरियोटिक सेल कोणत्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम मध्ये असणार हे नीट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे सोपं जाईल प्रोकॅरियोटिक म्हणजे काय आणि युकॅरियोटिक म्हणजे काय. तर युकॅरियोटिक सेल जी आहे ही प्रोटिस्टा, त्यानंतर फंजायचा जो काही ग्रुप आहे, प्रोटिस्टा जो काही ग्रुप आहे, प्रोटिस्टामध्ये अनेक ऑर्गॅनिझम येतात, हे अमिबा वगैरे पॅरामेशियम वगैरे की नाही. त्यानंतर फंजाय आहे की नाही, फंजाय जेवढे काही प्रकार आहेत ही युकॅरियोटिक टाईपचे ऑर्गॅनिझम आहेत, लक्षात घ्या. त्याचबरोबर प्लांट असतील, सगळ्या प्रकारचे प्लांट, फार अगदी आल्गी पासून ब्रायोफाईट, टेरिडोफाईट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, सगळे हे जे काही प्लांट आहेत या प्लांटमध्ये आपल्याला त्या प्लांटची बॉडी जी आहे ती युकॅरियोटिक टाईपच्या सेलपासून तयार झाली असते. मग सगळ्या सेल्स युकॅरियोटिक टाईपच्या असतात असं काही नाही की काही सेल्स प्रोकॅरियोटिक काही सेल्स युकॅरियोटिक, असं नाही. या प्लांट सोबतच ॲनिमल्सच्या सेल देखील युकॅरियोटिक टाईपच्या आहेत. आता याच्यामध्ये नंतर फरक आहे, प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलमध्ये फरक आहे, फंगल सेलमध्ये आणि प्लांट सेलमध्ये थोडासा फरक आहे, किंवा प्रोटिस्टाच्या सेल्समध्ये फंगायच्या किंवा प्लांटच्या सेलमध्ये थोडासा फरक. पण हे नीट लक्षात घ्या, दोन टाईपच्या सेल्स आहेत बेसिकली, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक, आणि त्याची ही एक्झाम्पल आहे. त्यानंतर आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमध्ये जर काही स्पेशली डिफरन्स जर बघायचा म्हटला, डिफरन्स आपण नंतर पाहूया, पण सुरुवातीला तुम्हाला आता एक एक दाखवतो बघा. तर तुम्हाला म्हटलं मी सुरुवातीला का व्हायरसेस जर बघितले तुम्ही तर व्हायरसेस एवढ्या ह्या वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर व्हायरसेसचे आपल्याला पाहायला मिळतात पहा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर शक्यतो मोबाईल आहे की नाही तुमचा आडवा धरून तुम्ही पाहत जा, म्हणजे तुम्हाला फुल स्क्रीन दिसेल. तुम्ही जर का मोबाईल सरळ धरत असाल तर तुम्हाला अगदी लहानशी स्क्रीन दिसेल, पण तो तुमचा मोबाईल जर का तुम्ही आडवा केला तर आडवी मोठी स्क्रीन दिसते, जेवढी तुम्हाला लॅपटॉपवरती दिसेल तेवढी स्क्रीन तुम्हाला तिथं दिसेल. दिसते का तशी? ठीक आहे. तर हे सगळे व्हायरसेस आहेत बघा. व्हायरसेसचे वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत. आता व्हायरसेसला आपण चांगलं ओळखायला लागलो. आतापर्यंत आपल्याला माहित नव्हते व्हायरस काय असतं काय नाही, ते आपलं काही देणं घेणं नव्हतं. पण कोरोना आल्यापासून कोरोना व्हायरसने भरपूर सगळं काही प्रत्येकाला तोंडपाठ करून दिलेलं आहे की व्हायरस काय चीज आहे आणि व्हायरसची शक्ती काय आहे. तर व्हायरस बघा अगदी स्मॉलेस्ट पार्टिकल आहे, जो मायक्रोस्कोप खाली देखील दिसत नाही, ज्याला एक्स रे डिफ्रॅक्शन म्हणजे एक्स रे रेडिएशनचा वापर करून त्याचं स्ट्रक्चर थोडंसं पाहावं लागतं, किंवा मग लईत लई त्याचं थोडंफार काहीतरी ॲपिअरन्स इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप खाली दिसतो. तर ही सगळी काही जी आहे ही त्या एक्स रे डिफ्रॅक्शननी प्रेडिक्ट केलेली ही सगळी काही त्याची चित्र आहेत. हे ॲक्च्युली काही व्हायरसेसचे फोटोग्राफ्स नाहीत.
हे ॲनिमेटेड आहे. तर मग अशा प्रकारे व्हायरसचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या प्रकारे ग्लोबल स्ट्रक्चर आणि त्या ग्लोबल स्ट्रक्चरवरती अशा प्रकारचे काही प्रोजेक्शन्स आपल्या व्हायरल बॉडीवरती दिसतात. त्यापैकी हा इथे बघा, हा ब्ल्यू कलरचा हा कोरोना व्हायरस आहे की नाही. इतर व्हायरसेस देखील आपल्याला पाहायला मिळतील. तर कोरोना व्हायरस असेल किंवा मग टोबॅको मोझॅक व्हायरस असेल. टोबॅको मोझॅक व्हायरस असा स्प्रिंग सारखा असतो आणि ॲक्च्युली त्याला जवळून जर बघितलं तर केळीचा घड असा असतो त्या आकाराचा आपल्याला हा व्हायरस बघायला मिळेल. हे बाकीचे इतर व्हायरसेस, रेट्रो व्हायरस असतील, पेंटा व्हायरस आहे, पोलिओ व्हायरस आहे. हा पोलिओ व्हायरस बघा, हा उभा जो दिसतो ना, हा. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे हे व्हायरसेस आहेत आणि या व्हायरसेसमुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे पॅथोजेनिक असल्यामुळे म्हणजे हे दुसऱ्या इतर होस्ट सेलवरती इम्पॅक्ट करतात, डिसीज निर्माण करतात आणि पूर्णपणे त्यातलं जे काही मेटाबॉलिझम असेल त्याला डिस्टर्ब करतात आणि स्वतःची संख्या वाढवतात. म्हणून व्हायरसमुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर व्हायरसेसचं जर पहिल्यांदा मी लक्षात घेतलं तर व्हायरसला सेल नसते. व्हायरल जी काही बॉडी आहे ही सेल नाही. का नाही? तर सेलचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर सेलमध्ये बघा असं या प्रकारे विशिष्ट प्रकारचं आवरण आहे आणि त्या आवरणाच्या आतमध्ये मग बाकीचं सगळं काही मटेरियल आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर. पण मात्र व्हायरसेसमध्ये तसा प्रकार नाही. व्हायरसेसमध्ये काय आहे, फक्त दोनच मटेरियल आपल्याला असलेले पाहायला मिळतात. एक आहे आतमध्ये सेंटरला न्यूक्लिक मटेरियल, मग ते DNA किंवा RNAच्या स्वरूपामध्ये असेल. इथं सेंटरला दिसते बघा, हा. आणि त्याच्या भोवती साईडला काय आहे, फक्त एक प्रोटीनचा असा हा कोट आहे, पण तो मात्र हार्ड कोट आहे. हा प्रोटीनचा कोट इतक्या सहजरित्या डिग्रेड करणं कुठल्याही केमिकलला शक्य नाही. म्हणून मग व्हायरसेसला किल करण्याचं औषध आतापर्यंत देखील अस्तित्वात नाही किंवा ते आतापर्यंत शोधलं गेलेलं नाही. कोणत्याही प्रकारचं केमिकल म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचं मेडिसिन या कठीण शिल्डला, प्रोटीन शिल्डला ब्रेक करू शकत नाही. जोपर्यंत या प्रोटीनला या आवरणाला ब्रेक करून आतमध्ये या न्यूक्लिक मटेरियलला डिस्टर्ब करत नाही तोपर्यंत व्हायरसला किल करता येईल. मग याच्यापासून प्रोटेक्ट व्हायचं असेल तर काय पर्याय आहेत? जसं की फॉर एक्झाम्पल या थोडंसं जर काही समजा काय म्हणतात त्याला फंक्शनलेस जर काय करायचं असेल, त्याला नॉन फंक्शनल जर काय करायचं असेल तर तुम्ही साबणानं हात धुतले किंवा डिटर्जंटनी किंवा त्या हँडवॉशचा वापर केला तर याचं जे काही आवरण आहे थोडंसं जरा डिग्रेड होतं आणि त्यामुळे मग हा फंक्शनलेस होतो. त्याचे जे सिग्नल असतात ते कमी होतात आणि त्यामुळे आपण याला थोडंसं कंट्रोल करू शकतो. तर अशा प्रकारे हे व्हायरसचं स्ट्रक्चर आहे. मग आता व्हायरसचं स्ट्रक्चर झाल्यानंतर आपण आपला मेन मुद्दा होता की प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल, बरोबर. तर याच्यामध्ये बघा प्रोकॅरियोटिक सेल जे आहेत, प्रोकॅरियोटिक सेल या बॅक्टेरियामध्ये आपल्याला असलेले पाहायला मिळतात आणि त्यामध्ये साधारणतः याप्रमाणे बॅक्टेरियामध्ये स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल. आता आपल्याला पुढे आणखी डिटेल्स त्याचं पाहायचं पण थोडक्यात आधी पहिल्यांदा डायग्राम समजून घ्या आणि मग आपण टेक्स्टकडे वळूया. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पहिली गोष्ट आहे की याप्रमाणे त्याला एक सेल आवरण असतं, म्हणजे सेल मेम्ब्रेन आहे. 1, 2, 3 मेम्ब्रेन असतील फार फार तर. सुरुवातीला सेल वॉल देखील आपल्याला पाहायला मिळेल. या सेल वॉल मधून अशा बऱ्याचशा काही फिम्ब्री म्हणा किंवा हेअर लाईक प्रोजेक्शन्स बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतील, जे ज्याला लोकोमोशनसाठी उपयोगी ठरतात. मग अशी ही कॅप्सूल आहे. कॅप्सूलच्या आकाराची साधारणतः बॅक्टेरियल सेल आहे आणि त्याच्या आतमध्ये मग आतमध्ये फ्लुइड आहे आणि या फ्लुइडमध्ये सेंटरला आपल्याला डायरेक्टली असा हा फ्री जेनेटिक मटेरियल आपल्याला पाहायला मिळतं. फक्त जेनेटिक मटेरियल बघा याच्यामध्ये आणि थोड्याफार प्रमाणामध्ये रायबोझोम्स आहेत आणि एक प्रकारचं फ्लुइड आहे, बरोबर. याच्या पलीकडे आणखी वेगळं काय आपल्याला ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पाहायला मिळत नाही. प्रोकॅरियोटिक काय म्हटलं त्याला पुन्हा एकदा लक्षात घ्या की यामध्ये जे काही न्यूक्लिक मटेरियल आहे ते प्रो कंडिशनमध्ये आहे, प्रिमिटिव्ह कंडिशनमध्ये आहे. याच्या भोवती म्हणजे पुन्हा ह्या आतल्या जेनेटिक मटेरियलच्या भोवती कोणत्याही प्रकारचं मेम्ब्रेन किंवा आवरण नाही. ते फ्रीली या ठिकाणी याच्या सायटोप्लाझममध्ये असलेलं पाहायला मिळतं आणि बाकीचे इतर सगळे ऑर्गॅनेल्स ॲब्सेंट असतात. आता याच्या वरचे जर तुम्ही युकॅरियोटिक सेल जर बघितली, ही बघा ही प्लांट सेल काय प्लांट सेल आहे. या प्लांट सेलला म्हणायचं युकॅरियोटिक सेल. का म्हणायचं? यामध्ये जर तुम्ही बघितलं, झूम करता येईल का? यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बाहेरून सेल वॉल आहे, सेल मेम्ब्रेन आहे, तिथं प्रोकॅरियोटिक मध्ये आहे, बरोबर. पण आता इथं काय डिफरन्स आहे? इथं डिफरन्स असं आहे बघा, हा सेंटरला जो काही न्यूक्लियस आहे हा ह्या न्यूक्लियसच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे आणि सेंटरला
न्यूक्लियस आहे किंवा न्यूक्लिक मटेरियल यामध्ये आहे. DNA म्हणा किंवा काय असेल ते सगळं याच्यामध्ये असतं आणि त्याला बाहेरून एक आवरण असतं, म्हणजे हा सेपरेट असतो. बरं एवढंच नाही, तर या युकॅरियोटिक सेलमध्ये इतर हे बाकीचे सगळे काही ऑर्गेनेल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बघा मेजर ऑर्गेनेल्स आहेत, यापैकी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, या पर्पल कलरचं, व्हायलेट कलरचं. त्यानंतर गॉल्गी कॉम्प्लेक्सेस आहेत. नंतर इथं मायटोकॉन्ड्रिया आहे बघा. नंतर क्लोरोप्लास्ट आहे, ब्लू कलरचं मायटोकॉन्ड्रिया आहे, ग्रीन कलरचं क्लोरोप्लास्ट आहे. आणि त्याचबरोबर गॉल्गी ॲपॅरेटस असतील, लायसोझोम्स असतील, रायबोझोम्स असतील, त्यानंतर व्हॅक्युअल्स असतील, पेरॉक्सिझोम्स असतील, अशा अनेक वेगळ्या प्रकारचे सेल ऑर्गॅनेल्स या युकॅरियोटिक सेलमध्ये असलेले आपल्याला दिसतात. बरोबर. हे मात्र इकडे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नव्हते. बरोबर. बघा हा फरक आहे, ही प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. आता प्रत्यक्षात आपण या दोन्ही मधला काय डिफरन्स आहे तो इथं समोरासमोर जाणून घेऊ. त्याच्यामध्ये बघा ही प्रोकॅरियोटिक सेल आहे. या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जर तुम्ही बघितलं तर सिंपल टाईपचं एक कॅप्सुलेटेड स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. नो डाऊट त्याला सेल वॉल आहे, इकडे देखील सेल वॉल आहे. पण मात्र आतमध्ये सेंटरला जर बघितलं आपण सायटोप्लाझम मध्ये, तर या ठिकाणी न्यूक्लिक मटेरियल जे आहे ते फ्री स्वरूपात आपल्याला असलं पाहायला मिळतं आणि फक्त रायबोझोम्स या ठिकाणी आहेत. या ठिकाणी मात्र या न्यूक्लियसवरती न्यूक्लिअर मेम्ब्रेन, त्याच्यावरती अनेक इतर बाकीचे ऑर्गॅनेल्स अरेंज झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. तर अशा प्रकारचा हा डिफरन्स आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमध्ये. आता यानंतर युकॅरियोटिक सेलमध्ये दोन समजा सेल आहेत, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. फंगल सेल किंवा मग प्रोटिस्टा ग्रुप मधले जे काय आपण बघितलं त्या देखील सेल्स थोड्याशा वेगळ्या आहेत. पण आता पर्टिक्युलरली प्लांट आणि ॲनिमल मध्ये काय डिफरन्स आहे प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलमध्ये तो आपण पाहू. प्लांट सेलमध्ये बघा याप्रमाणे बाहेरून आपल्याला थिक अशी सेल वॉल असलेली पाहायला मिळते. बरोबर. आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्लांट असल्यामुळे याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट, ठीक आहे. याचबरोबर या प्रकारचे व्हॅक्युअल्स आहेत. पण मात्र अशा प्रकारच्या व्हॅक्युअल्स किंवा सेल वॉल किंवा क्लोरोफिल पिगमेंट्स या ठिकाणी कुठल्याही ॲनिमल सेलमध्ये मात्र पाहायला मिळत नाही. इथं बघा ॲनिमल सेलमध्ये मात्र या प्रकारे विदाऊट सेल वॉल फक्त एक सेल मेम्ब्रेन आपल्याला दिसतो, त्याच्या आतमध्ये सायटोप्लाझम आहे, नो डाऊट न्यूक्लियस आहे, बाकीचे इतर ऑर्गॅनेल्स आहेत, पण मात्र क्लोरोप्लास्ट या ठिकाणी ॲब्सेंट असणार आणि सेल वॉल ॲब्सेंट आहे. बाकीचे मात्र ऑर्गॅनेल्स बऱ्यापैकी सेम आपल्याला या ॲनिमल सेलमध्ये देखील पाहायला मिळतात. तर हा फरक आहे ॲनिमल सेलमध्ये आणि प्लांट सेलमध्ये. ठीक आहे. तर असे हे बेसिक स्ट्रक्चर जेव्हा तुम्हाला लक्षात येतील तेव्हा खरं ॲक्च्युली सेल बायोलॉजी बद्दल तुम्हाला स्टडी करायला सोपं जाईल. आता हे स्ट्रक्चर पाहिल्यानंतर आपल्याला आता ॲक्च्युली सेल कॉन्सेप्ट काय ती पाहिजे. काय सेल कॉन्सेप्ट काय आहे, सेल म्हणजे काय. सेल इज द फंडामेंटल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आहे की नाही. सो बोथ लिव्हिंग असतील किंवा नॉन लिव्हिंग ज्या काही गोष्टी आहेत दे आर मेड अप ऑफ बाय दी मॉलिक्युल्स अँड इन दिस दी व्हेरियस केमिकल्स आर फाउंड. ज्या काही या पृथ्वीवरती आपल्या सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतात, म्हणजे या ठिकाणी प्लांट असतील, ॲनिमल असतील, इवन जमीन असेल, माती असेल, या सगळ्यामध्ये ह्या वेगळ्या प्रकारचे कंटेंट आहेत. कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. बरोबर. बट दी organization of these molecules into cells is one feature that distinguish living things from all other matter. So the cell is the smallest unit of matter that can carry on all the process of life. सेल हे एक अशा प्रकारचं एक स्मॉलेस्ट फंडामेंटल युनिट आहे की ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या प्रोसेसेस चालू असतात. बरोबर. मी तुम्हाला कालच सांगितलं की ऍक्च्युली आपण जे काही वर्क करतो किंवा आपल्या शरीरामध्ये जे काही मेकॅनिझम होते, हालचाल होती, बोलतो, चालतो, सगळं काही जे काही प्रत्येक ठिकाणी जे काही प्रक्रिया होत असते ही कुठल्या लेवलला होत असते, सेल लेवलला होत असते. सो एव्हरी लिव्हिंग थिंग फ्रॉम द बॅक्टेरिया टू द लार्जेस्ट ऑर्गॅनिझम्स इज मेड अप ऑफ बाय आयदर सिंगल सेल ऑर मल्टिपल सेल्स. मग एक सिंगल बॅक्टेरिया असेल तर हा एका सिंगल सेल पासून तयार झालेला असतो. त्याची बॉडी पूर्णपणे काय आहे, एका सिंगल सेलची असते. पण मात्र बाकीचे जे काही जायंट
ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. इतर ऑर्गॅनिझम देखील मल्टिपल सेल्स पासून तयार झालेले असतात. सो इन दिस फर्स्टली रॉबर्ट हुकने ज्या वेळेला मायक्रोस्कोपचं इन्व्हेन्शन झालं त्यावेळेला पहिल्यांदा सेलचं स्ट्रक्चर या ठिकाणी ऑब्झर्व केलं आणि सेलचा शोध घेतला असं थोडक्यात आपण म्हणूया. आणि त्याचप्रमाणे त्याची जी काही डायग्राम आहे सेलची ही अँटोनी ल्युएनहॉक यांनी 1675 मध्ये आपल्या समोर मांडली. त्यानंतर रॉबर्ट हुक जे होते, रॉबर्ट हुक ही हॅज डिस्क्राइब द सेल इन अ टीन स्लाइस ऑफ कॉर्कच्या सेल जे असतात, कॉर्क म्हणजे झाडाची साल, त्या सालीमध्ये पहिल्यांदा यांनी ह्या सेल असलेलं असलं पाहिलं which reminded him of the room where the monks live, and then the idea that all living things are made of cells, it was put forward in about 1840 and 1855 in the cell theory. मग नंतर ह्या सेल बद्दल फार डिटेल अभ्यास केला गेला आणि ही सेल थेअरी या ठिकाणी मांडली गेलेली आहे. तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये पण मला थोडक्यात ही सांगितली सेल थेअरी काय आहे. तर सेल थेअरी काय सांगते, सेल थेअरीमध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत, 3 प्रिन्सिपल आहेत. ऑल लिव्हिंग थिंग्स आर कंपोज्ड ऑफ 1 or more सेल्स. ऑल लिव्हिंग थिंग्स कशा आहेत, जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ह्या एक किंवा अनेक सेल्स पासून तयार झालेले आपल्याला पाहायला. ऑल्सो द सेल्स आर बेसिक युनिट ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन इन दी ऑर्गॅनिझम. सेल हे काय आहे, बेसिक युनिट आहे प्रत्येक ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर आणि फंक्शनल. आणि सेल जे आहेत या सेल्स रेप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा जी काही जुनी एक्झिस्टिंग सेल आहेत त्यापासूनच रेप्लिकेट होऊन नवीन सेल तयार झाले आपल्याला पाहायला मिळते. मग या बेसवरती वेगवेगळ्या सायंटिस्टनी याचा अभ्यास केला आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रिसर्च सेंटरला सेल्सवरती भरपूर सारा अभ्यास केला गेला आपल्याला पाहायला मिळतो. इव्हन पुण्यामध्ये, पुणे विद्यापीठामध्ये फक्त आणि फक्त सेल्सवरती स्टडी करण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी एक मोठं सेल सायन्स डिपार्टमेंट, सेल सायन्स डिपार्टमेंट असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी मोठ्याच्या मोठं इन्स्टिट्यूट आहे आणि त्या ठिकाणी ॲनिमल सेल्स, प्लांट सेल्स या सगळ्या याच्यावरती रिसर्च केला जातो. मग जर्मन बोटॅनिस्ट किंवा बायोलॉजिस्ट स्लेडन आणि थिओडोर स्वॅन हे झुलॉजिस्ट होते आणि एक बोटॅनिस्ट, त्यांनी एक सेल थिअरी प्रपोज केली. पुन्हा आणखीन एक ज्याला आपण म्हणूया मॉडर्न सेल थिअरी प्रपोज केली. आणि त्या सेल थिअरीमध्ये काय म्हटलं त्यांनी की सगळे ऑर्गॅनिझम जे आहेत ते ऑब्विसली सेल आणि सेलच्या प्रॉडक्ट्स पासून तयार झालेले आहेत. त्याचबरोबर देर आर कन्सिडरेबल सिमिलॅरिटीज इन दी केमिकल कॉन्स्टिट्युएंट अँड मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑल द सेल्स. सगळ्या ज्या काही सेल्स आहेत, ॲनिमल सेल असू द्या किंवा प्लांट सेल असू द्या किंवा युकॅरियोटिक असू द्या किंवा प्रोकॅरियोटिक असू द्या, त्यामध्ये बऱ्यापैकी केमिकल्स कॉन्स्टिट्युएंट जे आहेत ते सिमिलर असतात. म्हणजे काय की बऱ्यापैकी बघा सेलची सेल वॉल जी आहे ती प्रोटीन आणि लिपिड्सच्या लेअर पासून तयार झालेली असते किंवा इव्हन सगळे ऑर्गॅनिल्स या प्रोटीन आणि लिपिड पासून तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ज्या आहेत ह्या देखील आपल्याला काहीशा सेम असलेल्या पाहायला मिळते. म्हणजे एनर्जी प्रोडक्शन असेल, आता आपल्याला आवश्यक असणारी जी काही एनर्जी आहे ही आपण खाल्लेलं अन्न जे आहे ते पचवून त्यातले न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करते शरीर आपल्या प्रत्येक सेलपर्यंत ते न्यूट्रिएंट पोहोचवतं आणि त्याचं विघटन करायचं काम, हे त्याचं रेस्पिरेशन करायचं काम आपल्या प्रत्येक सेलमध्ये असणारे मायटोकॉन्ड्रिया करतात. हे लक्षात घ्या. आपण मागच्या नाही तुम्ही नाही शिकला नाही का, 3rd सेमिस्टरला आहे फोटोसिंथेसिस. तर याच्यामध्ये प्लांटमध्ये आपण बघितलं की फोटोसिंथेसिसमध्ये 2nd पार्ट महत्वाचा आहे तो रेस्पिरेशनचा. ज्या ठिकाणी ऍक्च्युली प्लांट जे काही फूड मटेरियल तयार करतात त्याला ब्रेकडाऊन करून त्यापासून एटीपीच्या स्वरूपामध्ये एनर्जी जी आहे ती क्रिएट केली जाते आणि ती एटीपीची एनर्जी जी आहे ती इतर बाकीच्या ऍक्टिव्हिटीसाठी आपण वापरतो. सो इन दिस द टोटल ऍक्टिव्हिटी ऑफ an organism which is the sum of activities and interaction of your independent cell. मी तुम्हाला कालपासून सांगतोय बघा की तुम्ही जी काही ऍक्टिव्हिटी करता, तुम्ही आता शेतात कामं करत असाल, काही कोण कुठं काय बाकीची कामं करत असाल किंवा काही जी काही ऍक्टिव्हिटी आपण करतो, ही सगळी ऍक्टिव्हिटीला जी काही एनर्जी लागते ही एनर्जी आपल्या प्रत्येक सेल पासून मिळते किंवा त्याचं जे काही फॉर्मेशन जे आहे ते आपल्या प्रत्येक सेलमध्ये होत असतं आणि हे
फक्त आपल्यामध्येच नाही तर प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला हे पाहायला मिळेल. मग आता सेल बद्दल जर जनरल जर काय बोलायचं म्हटलं तर सायंटिफिकली various scientists they have worked on the cell and they find out that the cells are measured in terms of metric system. सेलची जी काही साईज आहे ऑब्विसली सेल जे आहे ह्या कशा आहेत मायक्रोस्कोपिक आहेत. सेल आपल्याला अशी उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळेल का? नाही. सेल ह्या कशा आहेत मायक्रोस्कोपिक आहेत. मायक्रोस्कोपचा वापर करूनच आपल्याला सेलचं स्ट्रक्चर फार फार तर पाहता येतं, ते बी आणखीन हाय मॅग्निफिकेशनला पाहता येते. सो वेन मेजरिंग दी डायमेन्शन ऑफ द सेल किंवा सेलची साईज किती असेल साधारणतः मग तर ती साईज जी आहे ती मेट्रिक सिस्टीम मध्ये मोजली जाते. त्यालाच म्हणायचं जसं की सेंटीमीटर मिलीमीटर आहे की नाही त्याच्या काही हजारो पटीने लहान. सो वेन the measuring plant or animal cells under the microscope they are measured under the term unit microns. मायक्रॉन्स मध्ये त्याला काय केलं जाते मोजलं जातं. 1 मायक्रॉन्स म्हणजे काय? 1 मायक्रॉन म्हणजे एका मिलीमीटरचा 1000वा पार्ट. लक्षात घ्या 1 मिलीमीटर अंतर तुम्हाला माहिती असेल किती असेल. 10 मिलीमीटर जेव्हा होते तेव्हा 1 सेंटीमीटर होते. तुमच्याकडे स्केल असते मी स्केलवरती पाहू शकाल. 1 मिलीमीटरचे जर काही 1000 पार्ट केले तर एक पार्ट जो आहे तो आहे 1 मिलीमीटर. मग तो याप्रमाणे लिहिला जातो. इथं बघा इथं साईन आहे म्यू. सो इन दिस युनिट किंवा दुसऱ्या एका याच्यामध्ये देखील मोजलं जातं एमस्ट्रॉन युनिटमध्ये. The subdivision of millimicrons into units often give the Armstrong unit and this unit correspond to 1/10 of millimicrons. 1/10 of millimicrons. एक Armstrong युनिट म्हणजे किती आहे 0.1 मायक्रॉन म्हणजे एका मायक्रोमीटरचा पुन्हा 10वा भाग जो काय असेल त्याला म्हणायचं एक Armstrong युनिट. बरोबर. अशा या अगदी या मायनर डिव्हिजन मेजरमेंट मध्ये सेलची साईज जी आहे ती मोजली जाते कारण सेल आहे तितकी लहान. दिस इज द यूज टू मेजर सब मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर्स विच रिव्हील्स विथ द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली ही सगळी काही स्ट्रक्चर दिसतात आपल्याला. आपण मगाशी जशी बघितली सगळी काही ती. तर सेलचा जर विचार केला आपण आता पर्टिक्युलरली सेल्सचा तर सेल जे आहे ते व्हेरी व्हेरी स्मॉल. फॉर एक्झाम्पल रूट हेअर किंवा फायबर सेल्स जर बघितल्या कॉटन मधल्या तर याच्यामध्ये काही आपल्याला सेल्सची अप्रॉक्सिमेट साईज आपल्याला सांगता येईल. जसं की इन सर्टन मोनोकॉट्स इन द फॅमिली अर्टिकेसी द फायबर सेल्स. मग आता बघा काही काही याच्यामध्ये कॉटनमध्ये फायबर किती लांब असतो किंवा काही मोनोकॉट फॅमिलीमध्ये फायबर किती लांब असतो. फायबरची एक सिंगल सेल असते. कॉटनमध्ये फायबर असते की नाही लांबच्या लांब. तर हा साधारणतः 2 ते 56 सेंटीमीटर इतकी देखील एक सिंगल सेल अशी लांब गेलेली आपल्याला पाहायला मिळते. ती विड्थला अगदी कमी असणार. While bacterial cell which is probably a smallest approximately 0.2 to 5 micrometer. 0.2 पासून 5 मायक्रोमीटर इतक्या लेंथची किंवा इतक्या साईजची आपल्याला बॅक्टेरियल सेल आपल्याला असली पाहायला मिळते. तर अशा प्रकारे अगदी मायक्रोमीटर मध्ये ह्या सेल्स असतात. वेगवेगळ्या प्रकारे वेगळ्या सेल जे आहेत ते वेगळ्या आकाराच्या वेगळ्या साईजच्या आपल्याला दिसतील. आता आकाराचा विचार केला शेपचा विचार केला तर व्हेरिएबल शेप्स यू कॅन ऑब्झर्व अँड इन दिस दी स्पेरिकल शेप किंवा ओव्हल शेप इलॉंगेट शेप स्पिंडल शेप ग्लोबोज शेप सिलेंड्रिकल शेप असे अनेक वेगळ्या प्रकारचे सेलचे शेप आपल्याला पाहायला मिळतात. प्लांटच्या इपिडर्मल सेलमध्ये बघितलं तुम्ही तर अशा विटारातल्या सारख्या सेल्स आपल्याला पाहायला मिळतील. याच्यामध्ये कॉर्टेक्स मध्ये जर बघितलं तर ग्लोबल स्पेरिकल सेल्स पाहायला मिळतील आहे की नाही अशा वेगळ्या आकाराच्या. तर अशा प्रकारचे ह्या सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. मग पॉलिहेड्रल शेप आहे किंवा मग ग्लोबोज शेप आहेत. पॉलिहेड्रल म्हणजे काय अनेक अशी टोकं त्या सेलला आपल्याला असलेली पाहायला मिळतील किंवा मग हेक्झागोनल सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. हे शब्द सगळे काही ग्रीक वर्ड आहेत. हेक्झा पेंटा ग्लोबोज आहे की नाही ओव्हल स्पेरिकल राऊंडेड शेपला स्पेरिकल असं म्हटलं जातं किंवा अंडाकृती असेल त्याला ओव्हल असं म्हटलं जातं. तर अशा शेपचे हे सेल्स आपल्याला दिसतील. तुम्ही साधारणतः गुगलवरती सेलचे शेप्स असं म्हणून सर्च करा त्याच्यावर तुम्हाला दिसेल.
आता पुढे आपल्या टर्म बघायची बघा, प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय आणि युकॅरियोटिक सेल बद्दल आपल्याला थोडंसं डिटेल पाहायचे. आपण मगाशी बघितलं की प्रोकॅरियोटिक सेल कशी असते आणि युकॅरियोटिक सेल कशी असते. तर ज्या ऑर्गॅनिझम मध्ये ज्याचा न्यूक्लियस दिले बघा, दोज ऑर्गॅनिझम इन विच न्यूक्लियस इज नॉट बाउंडेड बाय डेफिनाइट न्यूक्लियर मेम्ब्रेन, दे आर कॉल्ड ॲज द प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट कशाला म्हणायचं की ज्या ऑर्गॅनिझम मध्ये डेफिनेटली न्यूक्लियर मेम्ब्रेन त्या न्यूक्लियसच्या भोवती नसतं, त्याला म्हटले आपण प्रोकॅरियोट. अँड अमॉंग दीज द प्रोकॅरियोट्स आर व्हायरसेस, फ्लोरोपन्युमोनिया किंवा मग बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी, या सगळ्या ऑर्गॅनिझमला प्रोकॅरियोटिक असं म्हटलं जातं. व्हायरसेस ऍक्च्युली नाही त्याच्यामध्ये, पण कन्सिडर केले जाते. तर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम दे आर व्हेरी व्हेरी स्मॉल. त्याची साईज जर बघितली आपण तर 0.5 मायक्रोमीटर पासून साधारणतः 3 मायक्रोमीटर पर्यंत किंवा 0.5 मायक्रोमीटर टू 3 मायक्रोमीटर एवढ्या साईजची साधारणतः ही प्रोकॅरियोटिक सेल आपल्याला पाहायला मिळते. अँड दे एक्झिबिट नो डिफरन्सिएशन इन टू द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. त्याच्यामध्ये आतमध्ये जर बघितलं तर वेगळा असा सेपरेट न्यूक्लियस आणि त्याचा सायटोप्लाझम असं आपल्याला डिस्टिंग्विश करता येत नाही. Okay, so therefore primitive type nucleus you can observe in the prokaryotic cell. So in these, opposite to the prokaryotic cell, there are eukaryotic organisms where the nucleus is bounded by the definite nuclear membrane. बरोबर, eukaryotic cell मध्ये काय आहे, न्यूक्लियस जो आहे त्याच्यावरती त्याच्या साईडला काय आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. मग आता ऍक्च्युली आपल्याला या दोन याच्यामध्ये काय डिफरन्स आपल्याला हा पाहायचा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आणि युकॅरियोटिक सेलमध्ये. तर बघा, न्यूक्लियर मेम्ब्रेनचा जर विचार केला तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हे न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे ते ॲब्सेंट असतं, पण मात्र युकॅरियोटिक सेलमध्ये मात्र प्रेझेंट असतं. बरोबर. क्रोमोझोम्सचा जर विचार केला, क्रोमोझोम्स तुम्हाला माहिती आहे, तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बघा न्यूक्लियस नसल्यामुळे किंवा न्यूक्लिक मटेरियलला कोणत्या प्रकारची बाउंड्री नसल्यामुळे, मेम्ब्रेन नसल्यामुळे त्या ठिकाणी क्रोमोझोमच फॉर्म होत नाहीत. क्रोमोझोम फॉर्म होणार नाहीत आणि त्यामुळे त्या ठिकाणी मायटॉटिक किंवा मिओटिक सेल डिव्हिजन देखील होऊ शकणार नाही. लक्षात आलं की तुम्हाला? सेल डिव्हिजनचे प्रकार आहेत बघा, मायटॉटिक सेल डिव्हिजन किंवा मिओटिक सेल डिव्हिजन. मिओसिस आणि मायटोसिस तुम्ही ऐकलं असेल आधी 12वीला किंवा आपल्याला आणखीन पुढे शिकायचे डिटेल, पण तरी एकदा लक्षात घ्या, अशा प्रकारचं सेल डिव्हिजन प्रोकॅरियोटिक सेलमध्ये होत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यामध्ये क्रोमोझोम्स फॉर्म होत नाही. मग जे काही न्यूक्लिक मटेरियल असतं हे फार फार सर्क्युलर डीएनएच्या स्वरूपामध्ये आपल्याला बॅक्टेरियामध्ये किंवा याप्रमाणे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पाहायला मिळेल. पण मात्र युकॅरियोटिक सेलमध्ये हे कॉम्प्लेक्स हिस्टोन प्रोटीन सोबत डीएनए जो आहे तो वाइंडिंग होतो, क्रोमोझोम्स तयार होतात आणि त्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आतमध्ये नंतर हे क्रोमोझोम नंबरचा जो काही सेट आहे हा त्या ठिकाणी तयार झाला आपल्याला पाहायला मिळतो. सो इन दिस दी प्रोकॅरियोटिक सेल, दी मायटॉटिक ॲपॅरेटस म्हणजेच काय, मायटोसिस होण्यासाठी आवश्यक असणारे जे काय आहे हे ॲब्सेंट आहे. बरोबर. त्याचबरोबर न्यूक्लिओली जी काय आहे ती न्यूक्लिओली सुद्धा ॲब्सेंट आपल्याला असलेली पाहायला मिळते. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्सचा जर काही विचार केला, म्हणजे आतमध्ये असणारा सायटोप्लाझम जो आहे यामध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिल्स असतात, तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये फक्त आणि फक्त रायबोझोम्स असलेले आपल्याला पाहायला मिळतील. बाकीचे इतर ऑर्गॅनिल्स जे आहेत, मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गॅनिल्स आपण ज्याला म्हणतो, ज्याला स्वतःचं मेम्ब्रेन आपल्याला असलेलं पाहायला मिळतं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया, त्यानंतर लायसोझोम्स, सेंट्रिओल्स किंवा क्लोरोप्लास्ट, अशा प्रकारचे सगळे ऑर्गॅनिल्स. आता ऑर्गॅनिल्स आणि ऑर्गन, एक जी काही सेल आहे त्या सेलचे जे काही ऑर्गन असतील त्याला म्हणायचं ऑर्गॅनिल्स. जसं की आपलं पूर्ण शरीर जे काही आहे ते शरीराचे हात, पाय, डोळे हे जे ऑर्गन आहेत, तशाच प्रकारे सेलला देखील ऑर्गन आहेत आणि त्याला ऑर्गॅनिल्स असं म्हणतो आपण, किंवा त्या सेलमध्ये असणारे कंटेंट. तर याच्यामध्ये लायसोझोम, सेंट्रिओल्स, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे सर्व काय आपल्याला पाहायला मिळतं युकॅरियोटिक सेलमध्ये फक्त. त्याचबरोबर एन्झायमॅटिक फंक्शन जे आहे मायटोकॉन्ड्रियाचं, विच इज कॅरीड पुट बाय द प्लाझ्मा मेम्ब्रेन विच बिकम्स इनफोल्डेड ॲट सेव्हरल पॉइंट्स. and in eukaryotic cell defined membrane bounded structures like endoplasmic reticulum, Golgi complex, हे सर्व ऑर्गॅनिल्स जे आहेत हे युकॅरियोटिक सेलमध्ये मात्र परफेक्टली प्रेझेंट असतात.
प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ॲब्सेंट आहे. त्यानंतर सेल वॉलचा जर विचार केला तर सेल वॉल जी आहे ती प्रोकॅरियोटिक सेलमध्ये देखील आहे आणि युकॅरियोटिक सेलमध्ये देखील आहे. पण मात्र प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असणारी जी काही सेल वॉल आहे विच इज मेड अप ऑफ बाय अमिनो शुगर, म्युरामिक ऍसिड अँड अदर कार्बोहायड्रेट. पण युकॅरियोटिक सेलमध्ये जी काही सेल वॉल तयार झाली यामध्ये अशा प्रकारचे कोणतेही कंटेंट नसून सेल्युलोज, कायटीन अशा प्रकारचे मटेरियल आपल्याला असलेले पाहायला मिळतात. प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे सेल वॉलच्या आतमध्ये सेकंड लेअर आहे महत्वाचा की ज्यामध्ये ऍक्च्युअली सायटोप्लाझम असतो, ज्यामध्ये ज्याला स्पेशल प्रॉपर्टी आहे, लिव्हिंग मेम्ब्रेन आहे. सेल वॉल जी आहे ती डेड असते. So in this the plasma membrane in prokaryote, it will forms the intrusion in the cytoplasm that is called as the mesosomes, while in the eukaryotic cells these mesosomes do not exist. मग फक्त आता प्रोकॅरियोटिक सेलमध्ये अशा प्रकारचा मेसोझोम्स असतो बघा, तो जो युकॅरियोटिक सेलमध्ये नसतो. त्याचबरोबर फ्लॅजेल आहेत बघा. आता मग अशी आपण बघितल्या झिरमिळ्यासारख्या किंवा हेअर लाईक स्ट्रक्चर्स त्या बॅक्टेरियल सेलवर